मस्साजोगचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचा निर्गुणपणे जो खून झालेला आहे, त्या खुनाच्या पहिल्या दिवसापासून महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची ही भावना होती की जोपर्यंत धनंजय मुंडे हे मंत्रिपदावरती आहेत तोपर्यंत या खून खटल्याचा तपास योग्य दिशेने होणार नाही। ही मागणी सातत्याने समाज करत असताना सरकारने कुठल्याही प्रकारे गांभीर्याने घेतलं नाही। जोपर्यंत चार्जशीट दाखल कोर्टामध्ये झाला नाही तोपर्यंत धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला नाही। चार्जशीट दाखल झाल्यानंतर धनंजय मुंडेचा राजीनामा घेतलाय आणि राजीनामा घेत असताना सुद्धा या हरामखोर धनंजय मुंडेने त्या ठिकाणी ट्विट करून सांगितलं, एक पोस्ट केलेली आहे त्यांनी की माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी राजीनामा देतो। अरे या भाड्यांना नुसतं चेपला हाणलं पाहिजे, ह्यांच्या तोंडावर प्रत्यक्षात मुटलं पाहिजे। अशा प्रकारच्या नीच मानसिक वृत्तीची ही सगळी राजकीय मंडळ आहे आणि ह्यांना वरदास्त या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आहे, या राज्याचे गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांना पाठीशी घातलेला आहे। काल ज्यावेळेस चार्जशीट मध्ये असणारे फोटो, जे चार्जशीटला ज्या पद्धतीनं संतोष अण्णा देशमुख यांचा खून झालेला आहे त्याचे फोटो जेव्हा महाराष्ट्रभर व्हायरल झाले, मग त्यांना कुठतर थोडीशी लाज वाटली आणि काल आणि आज त्यांनी राजीनामा देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि राजीनामा देत असताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी मला तब्येत बरी नाही म्हणून राजीनामा दिलेला आहे। मस्साजोगकरांचं जेवढं दुःख आहे, मस्साजोगकरांना जेवढा त्या ठिकाणी त्रास झालेला आहे, त्या सगळ्या त्रासामध्ये आणि दुःखामध्ये संपूर्ण बार्शी तालुक्यातील समाज बांधव आहेत। कारण ज्याप्रमाणे संतोष अण्णा देशमुख हे मस्साजोगचे सरपंच होते, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी संतोष अण्णा देशमुख हे बार्शी तालुक्याचे सुपुत्र होते। म्हणून त्यांच्या दुःखामध्ये बार्शी तालुक्यातील प्रत्येक समाज बांधव आहे। आज आम्ही या ठिकाणी सरकारला सांगू इच्छितो की तुम्ही संतोष अण्णा देशमुखांचा खून खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घ्या। त्याचबरोबर म्हणून जर ते फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घेतला तर लवकरात लवकर या घटनेचा निकाल लागेल आणि जी सर्व राज्यातल्या राजकीय मंडळी गुंड त्या ठिकाणी सांभाळलेल्या त्या गुंडांना जबर बसेल आणि त्यांना कायद्याचा धाक बसेल। म्हणून हा खून खटला त्या ठिकाणी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घेणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आमची दुसरी अशी मागणी आहे, संतोष अण्णा देशमुख यांच्या खून खटल्यामध्ये धनंजय मुंडे हे त्या प्रमुख आरोपी आहेत। ह्यानेच त्या वाल्मिकांना कारण आणि सगळ्या मंडळीला पाठीशी घातलं, आतापर्यंत अभय दिलं, म्हणून त्यांची नजर त्या ठिकाणी संतोष अण्णा देशमुखांना अमानुषपणे मारण्यापर्यंत गेलेली आहे। म्हणून आमची या ठिकाणी ही सुद्धा मागणी आहे की धनंजय मुंडे यांना प्रमुख आरोपी या सगळ्या खून खटल्यामधला करा आणि धनंजय मुंडेसह त्या ठिकाणी असणारे PI आणि पोलीस स्टेशनचे तत्कालीन अधिकारी यांची सगळ्यांची नार्को टेस्ट करा, अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। त्याचबरोबर या राज्याच्या गृहमंत्र्याला जनाची नाही मनाची थोडी तरी लाज वाटली पाहिजे। कारण संतोष अण्णा देशमुखांचा खून एवढा निर्भयपणे या महाराष्ट्रामध्ये निर्भयपणे होतोय। त्याचबरोबर सोमनाथ सारखा आमचा एक भाऊ पोलीस कोठडीमध्ये मारला जातोय। त्याचबरोबर पुण्यामध्ये स्वारगेटच्या बस डेपोमध्ये एसटी मध्ये त्या महिलेवरती बलात्कार केला जातोय। ह्याच्यापेक्षा अजून कुठल्या घटना पाहिजे तुम्हाला की तुमच्या पदाची तुम्हाला लाज वाटली पाहिजे? या महाराष्ट्रामध्ये गृहमंत्र्याचा आणि कायद्याचा कुठलाही धाक राहिलेला नाही। म्हणून बार्शी तालुक्यातील सर्व बांधवांची या ठिकाणी मागणी आहे की राज्याच्या गृहमंत्र्यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे, ही आमची या ठिकाणी मागणी आहे। येणाऱ्या काळात जर या सगळ्या मागण्या मान्य नाही झाल्या आणि या महाराष्ट्रामध्ये जर उद्रेक झाला तर ह्याला पूर्णपणे सरकार जबाबदार असणार आहे। मी या निमित्तानं महाराष्ट्रातील सर्व जनतेला सुद्धा सांगू इच्छितो की या सरकारचा हाच प्रयत्न आहे की जाती जातीमध्ये भांडण लागली पाहिजे। आणि आमची अशी मागणी आहे, ज्या पद्धतीने आम्ही संतोष देशमुखांना न्याय मागतोय त्याचप्रमाणे महादेव मुंडेला सुद्धा आम्ही न्याय मागतोय। महादेव मुंडेचे सुद्धा आरोपी त्या ठिकाणी लवकरात लवकर गजाआड झाले पाहिजे आणि त्यांना सुद्धा फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। अशा या नालायक सरकारचा आणि या नालायक धनंजय मुंडेचा आम्ही या ठिकाणी चप्पल मारून निषेध करतोय, जोर मारून निषेध करतोय। धन्यवाद।